शिवनी भोंडकीच्या रानाला नाव होते ज्याचे हनुमान गायकवाड, पत्नीचं नाव मालूबाई. एक मुलगा होता आकाश नावाचा आणि 2 मुली होत्या. असा सुंदर कुटुंब होता बिचाऱ्या माऊल्याचा. पण जगात चांगला कुटुंब खाता पिता दिसला का तो दुसऱ्याच्या डोळ्यात सन्न सुरू होत आणि त्याच्या माग गिरा येते. त्यासारखा बिचाऱ्याचा कोणाच्या काल्यात नाही, कचऱ्यात नाही, कमावलेलं खाणे, पण लोकांची नजर त्याच्या कुटुंबाला लागली. पत्नी मालूबाई आणि लहान मुलगी बार माज बिमार खटली होती. स्वयंपाक पाणी कोणी कराले नाही. उपासमारीची पाळी. घाबरून गेले. दुनिया भराचा पैसा बर्बाद केला. वैद्यवाणी केले, डॉक्टर दवाखाने झाले, सारं काही केलं. पण ती लहान मुलगी 2-4 दिवस गेले. आईची तब्येत बरी झाली तर मुलगी बिमार व्हायची. पण एका मागे एक नंबर सुरू. स्वयंपाक करायला सुद्धा कोणी नाही. त्यावेळेस त्या गायकवाड भाऊने विचार केला की म्हणे आपली मुलगी सदैव बिमार राहतो, मुलीच्या आईची तब्येत बरोबर नाही, वेळेवर म्हणे आपल्या घरी सगळं काही असून खाण्यापिण्याची सोय नाही. म्हणून मुलगा लग्नाला एक होता. तेव्हा त्या पती पत्नीनं ठरवलं म्हणे आपण मुलाचं लग्न करून टाकू. मुलाचं लग्न होईल, सूनबाई येईल, म्हणे आपल्याला खाण्यापिण्याची अडचण दूर होईल असा विचार केला. आणि त्या पोरासाठी मुलगी पाहण्याला शोधाशोध सुरू झाली. पिपरी आष्ट्याची एक मुलगी कोणीतरी सांगितली. गेले पाहिले, मुलगी पसंत आली. ठरलं म्हणे ठीक आहे आपण या पोरीला मागू. सुंदर मुलगी होती बिचारी माऊली. गुलाबाच्या फुलासारखी मुलगाही सुंदर होता. आणि त्या मुलीला ठराव झाला, लग्न ठरला. आणि लग्न ठरल्यावर लग्न झालं. आणि काय झालं पा मध्ये 17 तारखेला 5व्या महिन्यात लग्न झाला त्या आकाश मुलाच. सुंदर मुलगी होती, सुंदर रूपवान गुलाबाच्या फुलासारखी. नावही मोठं सुंदर, अर्चनाबाई. पहिलीचे नाव होते सीताबाई, जिबलाबाई, टोपलाबाई, फेकलाबाई. आता तो फेकलाबाई गेला. आता असे नाव येतात कधी कधी पैसे घेऊन मायाकडे येतात. मी विचारताच पण ते काही माया लक्षात येतच. कारण आता फॅशनेबल जमाना आला.
ते सीताबाई गीताबाई आता काही चालत नाही. अर्चनाबाई सुंदर नाव होतं. सुंदर मुलगी होती. लग्न झालं 2015 मध्ये 17 तारखेला लग्न झाला. सोनबाई घरी आली. सगळ्यांना खुशी झाली. म्हणे आता आपली पत्नी बिमार राहते, मुलगी बारमास बिमार राहते. म्हणे आता सोनबाई घरी आली, आता आपल्याला काही खाण्यापिण्याला ताडा पडणार नाही. पण झाला उलटाच. सोनबाईचा लग्न झाला, सोनबाई आली, तिच्या अंगामध्ये नागदेव येत होत. जिकडं बनला तिकडं गडबड्या शिरोडाचा काम, स्वयंपाक पाण्याले चुलीला निमंत्रण. तेव्हा एवढा विचार आला, म्हणे हे घरी पहिले आमच्या घरी 2 बिमार, सुनबाई येईल स्वयंपाक पाण्याला होईल म्हणून म्हणे सगळं काही बरोबर केला. पण म्हणे आता सुनबाईच्याच माग आम्हाला धावा लागते. फजिती द्या. दुनिया भराचा जिकडे तिकडे फिरले, वैद्यवानी डॉक्टर तांत्रिक मांत्रिक वाले सर्व झाले, पण त्या बाईचा काही नाग देव जात नाही. कंटाळून गेला, पैसा पाणी खतम झाला. तेव्हा लोक म्हणाले लागले, दादा म्हणे मुलगी बिमार राहते, पत्नी बिमार आहे, सुनबाईच्या अंगात नागदेव येतो, पैशानं बर्बाद झाला म्हण, तर तू आमच्या बाबाच्या मार्गावर येऊन जा म्हणे, तुझी सगळी बोला गेल्याची राहत. तेव्हा त्यालाही वाटलं म्हणे हेही बरोबर आहे. आता पैसा पाणी तर राहिलं नाही, दवाखान्यात गेल्या तर रुपये लागतात, मग त्याच्यापेक्षा म्हणे या मार्गात मरणा बरा. एक दिवस सगळे बसले घरी आणि सगळ्याच्या समक्ष चर्चा झाली की म्हणे आपण आता बाबाच्या मार्गावर जाऊ म्हणे, पैशा पाण्यानं बर्बाद झाला, सुनबाईच्या अंगात नागदेव येतो, पत्नी बिमार राहते, मुलगी सदैव म्हणे खाटावर पडली राहते, त्याच्यापेक्षा आता मार्गात जाऊन मरणं बरं. म्हणून त्याने सेवकांना त्याने मार्गदर्शन केलं आणि त्याला एका मार्गदर्शकाकडे घेऊन गेले आणि बाबाच्या मार्गावर येण्याची त्याची तयारी झाली. आणि काय झालं
बाबाच्या मार्गावर जावाची तयारी झाली. बाबाच्या मार्गावर गेले, कार्य सुरू झाले. ज्या बाईच्या अंगामध्ये नागदेव येत होता त्या सोनबाईसाठी मार्ग घेतला. नागदेव उठून पळाला तर पुन्हा काही सापडला नाही. ती बिचारी मुलगी रात्र दिवस खटलीवर राहत होती. बाबाची कृपा झाली, उठून बसली तर पुन्हा खटलीवर पडायची गरज नाही. आईची दुःख दूर झाले, मुलीचा दुःख दूर झाला. सुनबाईच्या अंगातला नागदेव पराला मजेव गतीनं 2-2.5 वर्ष निघून गेले साधे कार्य चालू. पण 2-2.5 वर्ष मजोगतीनं कार्य केले. बाबाची कृपा झाली, कोणत्या गोष्टीची कमी नाही. बिचारी अर्चनाबाई गरोदर आली. बाबाच्या कृपेनं सुंदर मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं यश. सुंदर मुलगा झाला, गुलाबाच्या फुलासारखा. त्या मुलाचा यश नाव ठेवलं. थाटामाटानं बारसा केले, लोकाले मनमुक्त जेवण चाललं. कारण मुलगा जन्माला आला तर सर्वाला खुशी. घरी नसेल तर उदारवाडी मागा, मात्र त्याच्या बारसा करा. वर्ष आला का त्याचा वाढदिवस करा ना, गावातल्याले जेवण वाढा. आणि खाणारे बरेच बरे आहेत. किती चांगला रांगा, पण भाजी खराब झाली, नाहीतर कढी खराब झाली, नाहीतर काहीतरी खराब फुकट भेटते तर आम्हाला जिरत. तर पहा, थाटा माटानं बिचाऱ्या मावल्याचा बारसा केला. 2.5-3 वर्ष त्या बाईनं मस्त मजोगतीनं पाटेला उठणे, आंघोळ पाणी करणे, सणा सारवण करणे, रांगोळी काढणे आणि दिवस निघाच्या अगोदर ज्योत लावणे. साध्या सेवकाला बाबाची परेजच आहे, दिवस निघाच्या अगोदर सेवकाची ज्योत लागली पाहिजे, नाही तर किती वाजता लावत असाल उपयोग नाही. पण बाबाचा टायमिंग आहे, सूर्योदय होण्याच्या अगोदर आपल्या घरी ज्योत लागली पाहिजे. आता पक्के सेवक झाले ते तर केंद्रावरही लावते, कोण्या दिवशी लावतही नाही, मात्र खावाला विसरत नाही. ज्योत लावायला जरूर विसरते, पण खावाचा गटो खात्यातनं वावरात जाते. वावर द्यायला दिसते, फक्त 10 मिनिटांमध्ये काम होते. विनंती करणे, सकाळी आंघोळ पाणी करणे 10 ते 15 मिनिटात. पण आपल्या सेवकाकडे 15 मिनिटाचाही टायमिंग नाही. जेवणासाठी लागल 1 तास लाईन मध्ये राहा. जेवणाचा कोणी, आता आम्ही जिकडे तिकडे जातो, 90 घराचे 100 घराचे, बापरे, एकावर एक चंगतेच ताट्या घेऊन गेले. कधी धाकाच्या मारल्या आम्ही जेवणच करत नाही. ते लाईन पाहूनच आमची भूकच चालली जाते. कारण फक्त आपल्याला सेवकाला खाण्याची गोडी आहे. ज्याला बाबाच्या तत्व शब्द नियमाची गोडी असेल त्याला भूक लागत नाही. असे काही सणवार होतात, सणवाऱ्या दिवशी सर्वात जास्त माझे भजन राहते. घरूनही बिना जेवणानं उपवास राहते आणि तिथंही मी जेवण करत नाही. तर दुसऱ्या दिवशी 11 वाजताच्या दिवस निघल्यावर 11 वाजता रोजच्या टाइमावर पण भूकच लागत नाही. कारण ज्याचा चित्तच त्या गोष्टीत राहील, त्याचा मन तिकडच धावते. तर अशा परीनं 2.5-3 वर्ष गेले, सुंदर मुलगा झाला. बाईच्या नागदेव गेला, बाईसाठी सासू सासऱ्यानं मार्ग घेतला. आणि 2-2.5 वर्षाच्या नंतर त्या बाईनं विचार केला आणि आपल्या पती देवाला सांगितलं, कारभारी म्हणे आजपर्यंत जे झालं ते बरं झालं म्हणे, 3 वर्ष निघून गेले, पण आता म्हणे मी काय पायटन उठणार जमन, मला पायटन उठणार जमन. आई, तुमच्या आई वडिलांना मार्ग घेतला म्हणे, ते ज्योत लावत बसतील, आपण दोघं अलग राहू ना अलग खाऊ. विचार आला आकाश भाऊले, अरे म्हणे तुझ्यासाठी माझ्या आई वडिलांना मार्ग घेतला. तुझ्या अंगात नागदेव येत होता, नागदेव गेला, बाबाच्या कृपेनं म्हणे सुंदर तुला एक मुलगा झाला ना तू म्हणतो म्हणे बाई. पण बाई ऐकायला तयार नाही, कारण बाईच्या जातीला राग येत नाही. आणि राग आला तर कमीत कमी 6 महिने काही तो जात. माणसाचा खाकऱ्याचा इकडं आला ना तिकडं गेला. बाईला दुनिया भरेचा समजावाले लागला बिचारा मावला, कारण बाबाचा सेवक होता, बाबाच्या तत्व शब्द नियमाचा त्याला भान होता. म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणे, अहो तुझ्यासाठी माझ्या आई वडिलांना मार्ग घेतला ना तू म्हणतो म्हणे माझ्यानं जमत नाही काही म्हण. पण मी काही पायथ्याला उठणार नाही ना. बाईनं खरंच सकाळी उठणं बंद केले, संध्याकाळी प्रार्थनेला बसणं बंद केले. म्हणे तुम्ही पाहत बसा. दुनिया भराचा समजावलं आकाशने, पण बाई ऐकायला तयार नाही. आणि काय झालं समोर, काही दिवसाने बाळ जन्मास आले, नाव ठेवले येस पत्नी रचना टाळा टाळ करी, नवीन अंती प्रार्थनेला कागरी. पत्नीने दुनिया भराचा समजावलं, पण बाई ऐकायला तयार नाही.
पण आता म्हणे इले मारझोडही करणं बरोबर नाही. आपल्या बाबाजी तर परेज आहे, झगडा भांडण चोरी चारी सगळा बंद पाहिजे. आणि आम्ही बाबाचे सेवक म्हणे इले मारझोड केलो तर साऱ्या गावात माहीत होईल, लोक का म्हणून बिचारा तिले प्रेमानं समजावायला लागला पा. त्याचप्रमाणे आमची ताई शिलाताई उईके या ताईकडून आमच्या या मंडळाला 51 रुपयाची भेट मिळाली. मंडळाकडून 101 रुपयाची भेट मिळाली. मंडळाकडून नमस्कार त्यांना, बाबाचा आशीर्वाद. समजावून थकवून गेला. हो म्हणे आपण बाबाचे सेवक आहोत. माझ्या आई वडिलांना म्हणे तुझ्यासाठी मार्ग घेतला ना, तूच म्हणे मार्गाचा तिरस्कार करून राहिली का म्हणू म्हणे तुला. बाई ऐकायला तयार नाही. तेव्हा या आकाशलाही राग आला आणि यानं रागाच्या भरामध्ये सट्टा जुवा दारू सुरू केलं, काम धंदा बंद. म्हणे तुले किती सांगून काही फरक पड नाही. मग म्हणे मीच बाबाच्या तत्व शब्द नियमावर वागून का करू. याने सट्टा जुवा दारू खेळायला सुरुवात केली. 8-15 दिवस असेच चालले गेले. त्या बाईला शेवटी राग आला. बाईनं काही विचार न करता आपला सोटा दुपट्टा बांधला आणि आपल्या आई बापाच्या घरी ती प्रिया अष्ट्याला आपले कपडे लत्ते गुंडले बांधले. बाईनं
आणि आपल्या आई वडिलाच्या घरी निघून गेली. म्हणे हा इकडे दारू पाणी जुवा खेळतो आणि म्हणे माया माग टेन्शन. म्हणे रोज सकाळी उठणे करणे मायानं तर काय हो नाही. या रागाच्या भरामध्ये बाई आपल्या माहेरला निघून गेली. आई वडिलाला कळलं आपली पोरगी काढून आली. पण म्हणे इली आता तात्या दमात काही म्हणून फायदा. म्हणे इले थोडा शांत होऊ देऊ. त्या आई वडिलांना विचार केला. 8-15 दिवस मस्त जाऊ दिलं ना. मग त्या अर्चनाबाईला विचारलं, बाई म्हणे तू 15 दिवस झाली म्हणे इकडे आलीस एकटीच. म्हणे काही कमी जास्त झाला का तिकडे. बाईनं तेव्हा सांगितलं, हो म्हणे का करू म्हणे आमचा पती दारू पाणी पेते जुवा खेळते आणि मला म्हणे पाट्याला उठणं काही जमत नाही. आमचा काही तिथे तालमेल पटत. आई वडील बिचारे विचारिक होते. बाई म्हणे तू आमच्या घरी केव्हापर्यंत राहून तुझा जीवन सुखी होईल. तू म्हणे काही असो होते म्हणे हा कुटुंब होय झगडा भांडण. हांडीला चाटू चाटवाले हांडी लागते पण फुटतले लागली पाहिजे नाही. होऊ शकते म्हणे झाला असेल काही तंटा भांडण पण घरचा झगडा घरी मिटवायचा असतो. अशा परीनं त्या पोरीला त्यांनी समज सांगितलं आणि मग महिन्याभरानं आपल्या बाबाच्या घरून पुन्हा आली आपल्या सासूरवाडीने. इकडे त्या आकाशच्या आई वडिलांना विचार केला की म्हणे आपली सुनबाई आपल्यात राहायला तयार नाही. तिले आपला म्हणे जमत नाही. आपल्यात उठणं जमत नाही. म्हणून यानं इकडे सुंदर विचार काढलं. पती पत्नीनं म्हणे आपल्या मुलाला आणि सुनाला म्हणे नागपूरला पाठवून देऊ. तिथे म्हणे याला एक भाड्याचा घर पाहून देऊ आणि त्या भाड्याच्या रूम मध्ये म्हणे आपली सून मुलगा राहील. तिथेच काम धंदा करतील आपला पोट भरतील आणि कमी जास्त गेला तरी म्हणे आपण यायला आधार लावू. पण इथे म्हणे हा लोकाले तमाशा दाखवून फायदा नाही. कारण आपण बाबाचे सेवक आहोत आणि आपला जर असा भाग लोकांना दिसल तर उद्या लोक आपल्या मार्गावर टिपा टिप्पणी करतील. म्हणून त्याने सुंदर असा विचार काढला. सूनबाई घरी आली. 2-4 दिवस गेला आणि मग आपल्या मुलाला सांगितलं, दादा म्हणे तुम्ही एक काम करा इथं म्हणे नाहीतरी तुमचा काही जमून राहिला नाही. नागपूरला जा म्हणे भाड्याचा रूम पा आणि त्या ठिकाणी म्हणे कामधंदा करून आपला गुजारा भागवा. कमी जास्त गेला तर म्हणे आम्हाला सांगा आम्ही तुमच्याकडं पोहोचवू म्हणे तुम्हाला सपोर्ट करू. अशा परीनं आई वडिलांना विचार केला आणि त्यानं स्वतः मात्र नागपूरले जाण्याची तयारी केली. कारण त्यालाही वाटलं म्हणे हे येते तर काही धोण्यात भरून राहिली नाही. तिच्यानं सकाळी उठणं हो नाही संध्याकाळी प्रार्थनेला बस नाही. म्हणून म्हणे आपण अलग राहिल्यानं बरा होईल हा विचार त्या आकाशनं स्वतः केला आणि नागपूरला जाण्याची तयारी झाली त्यांची. घरी आल्यावरती विचार त्याने केला गेले राहण्याला नागपूर कार्य सुखीने योग भगवंताला. अहो एकच मुलगा मला नको दुसरे तरी. गेले दोघही नागपूरला आणि तिथं जाऊन मग दोघांना आपले कार्य सुरू केलं. 2-2.5-3 वर्ष इकडे गेले. नागपूरमध्ये गेल्यावर 2 वर्ष होऊन गेले. दोघांचे कार्य करून राहिले पण सुख शांती मात्र या दोघाले काही मिळेल. कारण मार्गामध्ये कुटुंबात एकता असल्याशिवाय सुख शांती आपल्याला भेटत नाही. सगळ्या सेवकाला माहित आहे. तरी जाणून बुजून घराचे कौलं उलटे करतात ना. मग बाबा आता मी का करू का म्हणावं सेवकाले काहीच कळत नाही. तर त्या ठिकाणी बाई गेली आणि एक दिवस त्या बाईनं ज्योत लावताना काय म्हणते ज्योत लावायला बसली. कापूर लावलं. बाबाला हात जोडून विनंती केली. बाबा म्हणे मला एक मुलगा आहे. मला दुसऱ्या मुलाची गरज नाही. मला दुसरा मुलगा झालाच पाहिजे ना. पहा बाईनं ज्योत लावताना परमेश्वराच्या समोर योग मागितला. एक मुलगा मला झाला. मला दुसऱ्या मुलाची गरज नाही. आणि खरंच बाबानं सुद्धा तिच्या शब्दाला मान दिला. त्या दिवस पासून त्या अर्चनाबाईची पाळी बंद झाली तर पुन्हा पाळी आली नाही. ती गरोदर आली नाही. तिला दुसरा मुलगाही झाला नाही. नागपूरला गेले कार्य सुरू झाले आणि काय झालं पहा.